सुखो बुद्धानं उपादो सुख सद्धम्मदेशना सुख संघ समग्गे समग्गानं पो सुखो। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी पुण्यनगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमध्ये आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू बुद्ध घोषजी थेरा यांच्या माध्यमातून गेल्या 10-11 वर्षांपासून या धम्म परिषदेचे या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कमी संख्येत परंतु नियोजनबद्ध सुव्यवस्थितपणे संघाचा सन्मान करून ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होते आहे। या धम्म परिषदेसाठी प्रामुख्याने उपस्थित धम्म परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय भिक्खू इंदवंशजी महाथेरा कुशीनगर, पूजनीय भिक्खू नागघोषजी महाथेरो, पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो, पूजनीय भिक्खू धम्मबोधिजी थेरो, पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो आणि संपूर्ण भिक्खू संघ। खरं तर आज मनस्वी आनंद होतो आहे। आमचे एक भंतेजी पुण्यामध्ये अगदी बाल्यवयापासून वास्तव्य करीत असताना या पुण्यनगरीमध्ये बुद्धाचा विचार अनेकांपर्यंत पोहोचावा या शुद्ध हेतूने प्रचंड मेहनत घेऊन जिद्दीने चिकाटीने या पुण्यामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत। प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करेल आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देईल। खरं तर हा अपरांत प्रदेशाच्या जवळपास असणारा प्रदेश आहे। गुजरात, मुंबई, पुणे, कराड, सातारा, सांगली, कोकण प्रदेश हा संपूर्ण पट्टा त्या काळी 2000 वर्षांपूर्वी एक अप्रांत प्रदेशाचा एक नजीकचा प्रदेश म्हणून ओळखला जात होता। पुण्याजवळ बुद्ध लेण्या आहेत प्रचंड प्रमाणात, कारला, भाजे, बेडसे। इकडे पुढे गेलो तर कराडला बुद्ध लेण्या आहेत, महाडला महाबळेश्वरला बुद्ध लेण्या आहेत। हा संपूर्ण बुद्धाचा प्रदेश होता। परंतु मधल्या काळामध्ये
पेशवाईने जन्म घेऊन बुद्ध धम्माचं जे वातावरण होतं ते त्या ठिकाणी बदलण्याचा कसोशीने प्रयत्न केला गेला, परंतु पुन्हा एकदा भिक्षू संघाच्या माध्यमातून आंबेडकरवादी बौद्ध उपासक उपासिकांच्या माध्यमातून या शहराला बुद्धमय बनवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। भगवान बुद्ध 2500 वर्षांपूर्वी होऊन गेले। भगवान बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारच्या उद्देशाने जो धम्म दिलेला आहे तो धम्म सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी सार्वजनिक स्वरूपामध्ये सांगितलेला आहे। आता भंतेजी म्हणाले की प्रचंड संघर्ष करावा लागतो, धम्माचं काम करत असताना खूप त्रास होतो आणि त्या त्रासातून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो। काही लोक रिस्पॉन्स देतात, काही लोक रिस्पॉन्स देत नाहीत। आता भंतेजी म्हणाले परंतु आपण बुद्धपुत्र आहोत। मला आठवत आहे चांगल्या प्रकारे भंतेजींनी आता ज्या एका गृहस्थाचं उदाहरण दिलं, ज्याला दान देण्याची इच्छा निर्माण होत नाही आहे, धम्म कार्यामध्ये सहकार्य करण्याची इच्छा होत नाही आहे। खरं तर बरे वाईट लोक तीनही काळामध्ये असतात। भगवान बुद्धांच्या काळातही सर्वच लोक चांगले नव्हते आणि सर्वच लोक वाईटही नव्हते। आजही सर्वच लोक चांगले नाहीत आणि सर्वच लोक वाईटही नाहीत। उद्या सुद्धा सर्वच लोक चांगले असणार नाहीत किंवा सर्वच लोक वाईट असणार नाहीत। बाबासाहेबांनाही त्रास झाला, भगवान बुद्धांनाही त्रास झाला, पूर्ण नावाच्या भिक्खूला त्रास झाला जो नाला सोपाऱ्याला राहणारा भिक्खू होता। भगवान बुद्धांच्या संपर्कात आल्यामुळे चंदनाचा व्यापारी तो भिक्खू बनला। भिक्खू बनल्यानंतर आपल्या मायभूमीमध्ये धम्माचा प्रचार करण्यासाठी म्हणून आपण गेलो पाहिजे असा भाव ज्याच्या मनामध्ये निर्माण झाला, तेव्हा भगवान बुद्धांनी त्याची सुद्धा परीक्षा घेतली। ज्या प्रदेशात तू जाणार आहेस तेथील लोक तुला त्रास देतील, तुला शिवीगाळ करतील, तुला मारझोड करतील, तेव्हा तो पूर्ण मागे हटला नाही, मागे सरला नाही। त्याने करून दाखवलं आणि आज तो इतिहासामध्ये अजरामर आहे। अनागारिक धम्मपालाच्या बद्दल जर आपण वाचलं तर खरं तर डोळ्यामध्ये अश्रू येतील। अशा प्रकारचा संघर्ष तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये अनागारिक धम्मपालांनी केला। प्रचंड श्रीमंत घरामध्ये श्रीलंकेच्या जन्म घेऊन तो अनागारिक धम्मपाल बुद्ध धम्मावर श्रद्धा निर्माण झाल्या कारणाने भारतामध्ये येतो। सारनाथच्या धम्मेक स्तूपाला लोक दगड मारत आहेत, त्याच्या अवतीभोवती डुकरं फिरत आहेत, लोक सकाळी उठल्यानंतर स्वच्छाला तिकडे जात आहेत। हे दृश्य पाहिल्यानंतर तो चंग बांधतो, सम्यक संकल्प करतो, माझं संपूर्ण उर्वरित आयुष्य मी धम्म कार्यासाठी वाहीन। आणि त्याने तसा संकल्प करून सारनाथचा विकास करण्याचं योजिले। बुद्ध गयेला गेला, तिथे अनेक लोक भगवान बुद्धाच्या मूर्तीला दगड मारत होते, बुद्ध विहाराची उघडपणे तोडफोड करत होते, विटंबना करत होते। आणि हे सर्व दृश्य पाहून त्याने मनोमन सम्यक संकल्प केला, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये त्राण आहे तोपर्यंत मी धम्म प्रचार करणे सोडणार नाही। चाहे मला यामध्ये मृत्यू जरी आला तरी सुद्धा मी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रचार करत राहील। अविवाहित राहून जीवनभर अनागारिक धम्मपालाने बुद्ध धम्माचा प्रचार केला आणि सरते शेवटी मला चिवरात मरायचं आहे, भिक्खू बनून मरायचं आहे, बुद्ध पुत्र बनून मरायचं आहे, अशा प्रकारचा एक विचार करून संकल्प करून बौद्ध भिक्खू म्हणून जगला आणि तो त्याने शेवटचा प्राण सोडला। आज अनागारिक धम्मपालामुळे बुद्ध गयेचं महाबोधी आंदोलन सुरू आहे। त्यामुळे आमच्या भंतेजींना मी सांगू इच्छितो, जेव्हा या पुण्याच्या इतिहास लिहिला जाईल पुन्हा एकदा बुद्ध धम्माच्या प्रचाराचा, त्यामध्ये अग्रणी म्हणून भिक्खू बुद्ध घोष यांचं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिल्या जाईल की आमच्या मुलाच्या वयाचा एक मुलगा फार लांबून पुण्यामध्ये येतो,
कुठल्याही प्रकारे जीवाची पर्वा न करता, मान अपमानाचा विचार न करता, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता मिळेल त्या परिस्थितीमध्ये धम्माचं कार्य करतो आणि समाजाला दिशा देण्याचं कार्य करतो। त्याच्या वयाचे भरकटलेली मुलं आज आई वडिलांनाही नको नकोसे वाटतात, समाजाला आणि जमिनीलाही भार असतात, परंतु तोच आमच्या मुलाच्या वयाचा, भावाच्या वयाचा मुलगा या पुणे शहरामध्ये बाबासाहेबांचं कार्य करतो। अशा प्रकारचा भंतेजी आपल्या नावाने इतिहास लिहिला जाईल आणि म्हणून मी मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो आहे। खरं तर मी नेहमी समाजाला प्रश्न विचारतो की स्टेजवर बसलेली आपण जर भंतेजी लोक पाहाल तर खरंच कोणी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, तुमच्या भावाच्या वयाचा आहे? बाबासाहेबांनी खरं तर कार्य सर्वांच्यासाठी केलेलं आहे। गाण्यांच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेबांचा त्याग आपण ऐकतो, वाचतो, सांगतो, परंतु सांगणं सोपं आहे, बोलणं सोपं आहे, वाचन करणं सोपं आहे, कृती कार्यक्रम फार अवघड आहे। प्रत्यक्ष कृती खूप अवघड असते। भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे, धम्मावर बोलणं, धम्माची चर्चा करणं, धम्माची ग्रंथ वाचणं फार सोपं आहे, परंतु धम्माचं आचरण करणे, लोकांना धम्माची दिशा देणे हे मात्र फार अवघड आहे। त्यामुळे आपल्याकडून ही अपेक्षा आहे भंतेजींची की आपण कृती कार्यक्रम करावा, धम्माचं आचरण करावं, धम्मप्रचारामध्ये सहकार्य करावं। भगवान बुद्धांनी आनंदी माणसे निर्माण करण्याचा उपदेश केलेला आहे। मी माझ्या या प्रवचनामध्ये सरते शेवटी आपल्याला एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे। हे मानवी जीवन काय आहे? खरं तर आज प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने त्रस्त आहे। भगवान बुद्ध तर म्हणतात, अत्ताही अत्तनो नाथो, अत्ताही अत्तनो गती, अत्ताही अत्तनो नाथो, अत्ताही अत्तनो गती। तुम्ही तुमची गती ठरवू शकता। तुम्हाला सन्मार्गावरती आरूढ व्हायचं आहे की तुम्हाला दुराचारी बनवायचं आहे हे आपण ठरवू शकतो। आपल्याशिवाय आपला सुख करता आणि आपला दुःख हरता दुसरा कोणी नाही आहे। एकदा एका व्यापाऱ्याकडे 2 उंट असतात आणि तो व्यापारी त्या उंटावरून व्यापार करत असतो। एका गावावरून दुसऱ्या गावी, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावी। असंच एकदा व्यापार करता करता एका गावी त्याला सायंकाळ झाली आणि घरी परत निघत होता तर अंधार झाला। जंगलाचा रस्ता होता आणि अंधार झाल्यामुळे जंगलातून कसं जायचं एकट्याने 2 उंटांना घेऊन, त्यामुळे तो विचारात होता की आता आपण कुठेतरी थांबलो पाहिजे। रस्त्यामध्ये त्याला एक आश्रम दिसतो। त्या आश्रमाच्या बाहेर 2 उंटांना बांधून आपण आश्रमाजवळ आराम करूया असा विचार करतो, परंतु त्याच्याकडे दोरी जास्त नसते उंटाला बांधण्यासाठी, तर एका उंटाला बांधतो, दुसऱ्या उंटाला बांधण्यासाठी दोरी नसते, म्हणून तो इकडे तिकडे दोरीचा शोध घेत असता। त्या आश्रमातल्या आचार्य त्याला पाहतो आणि त्याला विचारतो की काय शोधत आहेस? तेव्हा तो व्यापारी सांगतो आचार्यांना, महाराज मला संध्याकाळ झाली आहे, रात्र झाली आहे, आता गावी पोहोचू शकत नाही, म्हणून रात्रभर मला आपल्या आश्रमाच्या बाहेर उंटांना बांधावं लागेल आणि मला आराम करावा लागेल। सकाळ झाल्यानंतर मी निघून जाईल। एका उंटाला मी बांधलाय, मात्र दुसऱ्या उंटाला बांधण्यासाठी माझ्याकडे दोरी नाही आहे। आपल्याकडे जर दोरी असेल तर कृपया मला दोरी देऊन उपकृत करावे, असं तो आपल्या त्या आचार्यांना म्हणतो। आचार्य म्हणतात, आश्रमामध्ये दोरी नाही आहे, परंतु मी एक उपाय कौशल्य सांगतो, त्यानुसार जर तू केलं तर तो उंट सुद्धा दुसरा खाली बसू शकेल। तेव्हा तू त्या उंटाला, त्या पहिल्या उंटाची जी दोरी थोडीफार शिल्लक आहे त्या दोरीने बांधल्यासारखं कर आणि बस सोडून दे। तो व्यापारी तसंच करतो। त्या पहिल्या उंटाला बांधलेली जी दोरी थोडीशी शिल्लक असते त्या दुसऱ्या उंटाच्या गळ्याभोवती नेल्यासारखी करतो। त्या उंटाला बांधते, वाटते मालकाने आपल्याला बांधलेलं आहे, आणि ते दोन्ही उंट खाली बसतात। तो व्यापारी आश्चर्यचकित होतो की हे कसं शक्य झालंय?
हकीकतमध्ये तर मी दुसऱ्या उंटाला बांधलेलं नाही आहे, परंतु तो सुद्धा बसलेला आहे. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर ज्या उंटाला त्याने हकीकतमध्ये बांधलं होतं त्याला सोडतो आणि त्याला सोडल्यानंतर झाकझाक करतो, तर तो उंट उभा राहतो. परंतु दुसरा उंट उठत नाही. त्यालाही तो झाकझाक करतो, परंतु तो उठत नाही. तो का उठत नाही हे विचारण्यासाठी तो आचार्याकडे जातो. तेव्हा ते आचार्य त्याला सांगतात की अरे भल्या माणसा, त्या उंटाला तू सोड तर त्याची दोरी. तर तो व्यापारी म्हणतो, महाराज त्याला बांधलेलंच नाही आहे, त्याला सोडायचंय कसं? तेव्हा ते आचार्य सांगतात की तू फक्त सोडल्यासारखं तर कर. तो त्या उंटाजवळ जातो आणि सोडल्यासारखं करतो. गळ्याभोवती हात टाकून त्या उंटाला वाटते आपल्याला सोडलाय, आणि झाकझाक केल्यानंतर लगेच तो पण उंट उठतो आणि चालायला लागतो. तो आश्चर्यचकित होतो आणि आचार्याला विचारतो, महाराज हे कसं शक्य आहे? ज्याला बांधलं नव्हतं त्याला बांधल्यासारखं केलं तर तो बसला, ज्याला बांधलं नसताना देखील सोडल्यासारखं केलं आणि तर तो उठून उभा राहिला आणि चालायला लागला. याचं काय कारण आहे? तेव्हा ते आचार्य सांगतात की हे भल्या माणसा, हे असंच आहे. ही जी दोरी त्या उंटाला बांधल्यासारखी केली तर तो उंट आहे, त्याला दररोजची सवय आहे. घरी तू त्याला बांधत असतोस, म्हणून त्याला आताही वाटले की मालकाने मला बांधलाय. सकाळी रोज त्याला तू सोडतोस, तशीच तू इथे ॲक्शन केली आहे आणि त्याला वाटलं की मला मालकाने सोडला आहे म्हणून तो उठला. या मानवी जीवनाचं सुद्धा असंच आहे. नको नको त्या दोऱ्या आपण आपल्याला बांधून घेतलेल्या असतात. रागाची दोरी, द्वेषाची दोरी, अहंकाराची दोरी, नको नको अशा दोऱ्या, क्रोधाची दोरी आहे, कंजूसपणाची दोरी आहे, मीपणाची दोरी आहे. ह्या दोऱ्या आपण आपल्याला बांधून घेतलेल्या असल्यामुळे आपण दुःख आणि दुःखात आहोत. आपल्याला वाटतं मी जो विचार करतो आहे, मी जे वर्तन करतो आहे तेच योग्य आहे, बाकी सर्व खोटं आहे. भगवान बुद्ध म्हणतात आपला दृष्टिकोन, आपले विचारच आपल्याला सुख आणि दुःख देत असतात. म्हणून विचार जर चांगले असतील, मनाचा स्वभाव जर निर्मळतेकडे घेऊन जाणारा असेल तर आपल्या एवढं सुखी या जगात कोणी नाही आहे. आणि जर आपला स्वभाव चांगला नसेल आणि आपल्या पायावरती सगळी धन दौलत लोळण घेत असेल तर आपण सुखी राहू शकत नाही. म्हणून मानवी जीवन जगत असताना धम्माच्या मार्गामध्ये येऊन आपल्या मनाला निर्मळ बनवणे, आपला दृष्टिकोन सम्यक बनवणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला हेच शिकवतो. आपण दररोज आणि दररोज प्रवचनांमधून, ग्रंथांमधून अंगुलीमाल वाचतो, आम्रपाली वाचतो, राणी खेमा वाचतो, बिंबिसार, अजातशत्रू, प्रसेनजीत, असंख्य असे उदाहरणं आहेत की आपण ते वाचत असतो. परंतु हकीकतमध्ये आपण विचार करत नाही की एक अंगुलीमाल, भगवान बुद्ध त्याला सांगतात की तुझ्यातलं साधुत्व अजून कायम आहे, ते टिकवण्याचा तो प्रयत्न कर, आणि तो अंगुलीमाल बदलतो. खरं तर किती मोठी ही क्रांती आहे. बिंबिसार राजाची राणी खेमा राणी, जिच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अहंकार होता, तो अहंकार भगवान बुद्धांनी एका क्षणामध्ये घालवला आणि ती खेमा राणी एक अर्हत भिक्खुणी बनते. पटाचाराची उद्ध्वस्त झालेली स्त्री भगवंताच्या संपर्कात आल्यामुळे आणि भगवंताच्या धम्माचं आचरण केल्यामुळे ती आपल्या जीवनाला पूर्वपदावरती आणते. आणि म्हणून या जीवनामध्ये आपण धम्माचं आचरण करून स्वतःमध्ये बदल करून घेतला पाहिजे. कारण जीवन हे फार छोटं आहे. या जीवनाला बदलल्याशिवाय आपण सुखी बनू शकत नाही, आपण आनंदी बनू शकत नाही. म्हणून एकमेव धम्माचा मार्ग जो बाबासाहेबांनी आपल्याला हेतू पुरस्सर दिलेला आहे, या धम्माच्या मार्गावरती आपण चाललो पाहिजे. डेली आपण मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान साधना केली पाहिजे, मनाला निर्मळ बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत मनाला निर्मळ बनवणार नाही तोपर्यंत आपण आनंदी होऊ शकत नाही, तोपर्यंत आपण सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. वंदनेमध्ये आपण नेहमी म्हणत असतो, सचित्त परियोदपनं येतं बुद्धान शासनं, म्हणजे आपल्या स्वतःच्या चित्ताला, मनाला निर्मळ ठेवणे हेच बुद्धाचे शासन आहे. भगवान बुद्धांनी ज्यांना ज्यांना उपदेश केला
त्या लोकांना भगवंतांनी मनाला निर्मळ करण्याचाच उपदेश केलेला आहे। म्हणून आपण सुद्धा भगवान बुद्धांचे अनुयायी आहोत। बुद्ध धम्माचं आचरण करून आपल्या जीवनाला सुखाकडून सुखाकडे, दुःखाकडून सुखाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा। तेव्हा आज रोजी आमच्या पूजनीय बुद्धघोष भंतेजींनी आम्हाला इथे एक उद्घाटक म्हणून निमंत्रित केले सन्मानपूर्वक। तेव्हा निश्चितपणे त्यांच्या प्रति मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि भंतेजींचं जे मोठं कार्य या पुण्यामध्ये सुरू आहे ते अशाच प्रकारे अश्वगतीने पुढे आणि पुढे जात राहून त्यांना अर्हत पदाचा साक्षात्कार हो आणि त्यांचं धम्माचं कार्य खूप मोठं होऊन अनेक लोकांना लाभ हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो। भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम।